नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. स्वराज्य पक्ष व सप्तशृंगी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या आदिवासी दिनाचे औचित्य साधत साडगाव या ठिकाणी आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. साडगाव या बहुसंख्य आदिवासी ग्रामीण खेड्यात स्वराज्य पक्ष उपतालुका प्रमुख शिवभक्त शुभम थेटे व सप्तशृंगी मित्र मंडळ जय भवानी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट आदिवासी दिन आयोजित करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साडगाव ग्रामपंचायत आजी माजी सरपंच सदस्य पोलीस पाटील तसेच शालेय विद्यार्थी बालगोपाल गावातील सर्व मित्रमंडळ यावेळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. हा मान ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व भाषण शिवव्याख्याते करण मुसळे यांनी केले. यावेळी त्यांनी सांगितले की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यापैकी 2 क्रांतिसूर्य पडद्याआड राहिले. त्यांचं नाव म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा. तसेच त्यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान दिले. परंतु आपण मोबाईलच्या युगात वाचत नाहीये. ही शोकांतिका व्यक्त करत मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला, तो म्हणजे वाचाल तर वाचाल. आदिवासी समाजाने शिक्षणापासून वंचित न राहता प्रत्येक आदिवासी समाजाचा मुलगा शिक्षित झाला पाहिजे, असे महत्त्वाचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वराज्य उपतालुका प्रमुख शिवभक्त शुभम थेटे यांनी केले. यावेळी स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते तसेच तांबेरे, पारधी, बेंडकोळी, थेटे, मुसळे, पिंगळे, गव्हाले, जाधव, भोये, गोडशे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी समीर मुसळे, गिरणारे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.